पंकजा मुंडेंनी लोकसभेच्या जागांबाबत सूचक विधान केल्यानं त्यांच्या या वक्तव्याला राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। लोकसभा निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे। अशातच प्रत्येक राजकीय नेता काय बोलतो याकडे जनता लक्ष ठेवून आहे। बीडमधल्या एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना तुम्ही लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन असं म्हटलं। तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काळजी घ्या। आता लोकसभेची निवडणूक लागली, आता हे निवडणुकीचं मंच नाही, त्यामुळे मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही बघा। बीड जिल्ह्यातल्या शिरूर इथं सिद्धेश्वर देवस्थानच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी हे विधान केलं। पंकजा मुंडेंसह यावेळी प्रीतम मुंडे, सुरेश धस, बाळासाहेब आजबे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो असं म्हणत विद्यमान पदाधिकाऱ्यांना त्यांनी काळजीचं आवाहन केलं। सगळ्या आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माजी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी। पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल, आता काय काळजी घ्यावी? बीड जिल्ह्यातून लोकसभेकरता प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत होतं, मात्र पंकजांनी अचानक असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय पंडित अनेक तर्कवितर्क लढवत आहेत। तसंच पंकजा मुंडेंचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, तेव्हापासून निवडणुका जवळ आल्या की पंकजांच्या नावाची चर्चा केली जाते। याआधी विधान परिषदेच्या निवडणुकांदरम्यानही त्यांचं नाव चर्चेत होतं। राज्यसभेदरम्यानही त्यांच्या नावाची चर्चा होती। बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या विचाराने प्रेरित असलेले अनेक कार्यकर्ते आहेत। पंकजा या गोपीनाथ मुंडेंच्या ज्येष्ठ कन्या आहेत। मात्र असं असूनही त्यांचं अद्याप राजकीय पुनर्वसन झालं नसल्याने पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचं सांगण्यात येतं। त्यांच्या या भावनिक हाकेला बीडची जनता काय प्रतिसाद देते हे येत्या काळात स्पष्ट होईलच, पण त्यांच्या या भावनिक आवाहनाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।